महाराष्ट्राचा प्लॅन आहे पुढं अलिबाग पासून वेंगुर्ल्यापर्यंत सगळं तो पेटरच्या पोटा पायी देतो काय पेटरच्या पोटा पायी देतो यांनाच त्याच्याबद्दल माहिती नाही बँकवाल्यांना वा पिट्टू बेटी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेलं आहे बराबर 2 आणि मी आताच उठून चाललेलो आहे बाहेर. बरं हे माग आहे गाड्या तिथं 2 वाजता आलेले आहे ऑलमोस्ट 2 वाजले. आपल्या सगळे आज बँकेचे काम आहे. बँकेचं काम पहिलंच करू. चेक टाकायचे सगळे मला, सो लवकर जायला पाहिजे. महाराष्ट्र बँकेत पैसे काढायचे तिथं वेळ टाइम स्लॉट असतो वाटतं. महाराष्ट्र बँकेत पैसे काढायचे आणि असला एक ट्रायपॉड घ्यायचा आहे मला. ट्रायपॉड नाही म्हणताय ना, ते डॅश कॅम चिटकतं ना, ते मोबाईल होल्डर ते घ्यायचे. आरशाला बरोबर चिटकतं एकदम व्यवस्थित, स्टेबल फुटेज आहेत त्याने. पहिलं कुठं जाऊ सीबी ऑफिस बंद आहे आत्ता राव. या साईडला एमएससीबी ऑफिस आहे. आता एमएससीबी ऑफिस बंद आहे. मला वाटतं यांचा पण लंच टाइम झाला असणार आहे. 2 वाजल्यात ना, 2 वाजता लंच टाइम होत असतो यांचा. तर बँकेचा पण लंच टाइम झाला असेल राव. 3 वाजता येऊन जाऊन चल. आणि आपण आपली जी ट्रिप जी अरेंज केलीत ना, त्यात बरंचसं आहे ना, आपल्याला जरा इम्प्रूव्ह करायला लागणार आहे. जरा थोडंसं फार ना स्टे चेंज करायला लागणार आहे. मला तारीख पण चेंज करायला लागणार आहे. आणि किती दिवस कोणत्या गोष्टीला कोणत्याच प्लेसला किती दिवस द्यायच्यात ना, हे पूर्ण प्लॅनिंग करायला लागणार आपल्याला. ते परत आपण वैभव जाऊ एकदा. रात्री मी थोडं प्लॅनिंग केलेलं आहे, ते पण दाखवतो. आणि अजून काय करता येईल ते पण बघू आपण. कारण की माझ्या डोक्यात काय, फक्त महाराष्ट्र जो आहे ना, आपण वेंगुर्ल्यापर्यंत एवढं काय म्हणजे आपण कधी पण जाऊ शकतो. पण जे साऊथ साईड आहे ना खालची, म्हणजे खाली मुरुडेश्वर मनापासून सगळी खाली मँगलोर बाकी केरळ झाला, तामिळनाडू झाला, कन्याकुमारी, रामेश्वरम, या साईडला आपण सारखं नाही जाणार. मग तिथं थोडे जास्त दिवस द्यायचे आणि आपल्या महाराष्ट्रात कमी दिवस द्यायचे. आणि आपल्या महाराष्ट्रातले जे मुद्दे आहे, म्हणजे जे हॉटेल्स आहे, रिसॉर्ट आहे, परत ते टुरिस्ट प्लेस आहे, अशाच गोष्टी कव्हर करायचं. कारण की लोकांना त्यातच जास्त इंटरेस्ट आहे. आणि आजकाल लोकांना ज्याच्यात फायदा आहे, शेवटी तेच लोक युट्यूबवर सर्च करतात आणि त्याचमुळे व्ह्यूज पण येतात. अल्टिमेटली सगळ्या व्ह्यूजचाच गेम आहे. आता आम्ही पण जसं अनालाइज करतोय ना, की व्ह्यूअरला काय पाहिजे नाही, त्या हिशोबाने आपण ते दाखवणार आणि ती जागा निवडणार. बघू वैभवला मग प्लॅनिंग सांगतो कसं काय. ते शॉपवर जाऊ पहिलं जा. गावातलं काही काम नाही झालं. परत दुसऱ्या बँकेत जायचं HDFCला. ते मला अकॅडमिक साऊंडचं आहे ना सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सो RBIचा काहीतरी रूल आहे की गव्हर्नमेंट इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन होत नाहीये आपल्या कार्डवर. ते अनेबल करावं लागेल. ते बँकच करू शकते. मग ते करून मला सबस्क्रिप्शन घ्यायला लागणार आहे. कारण बॅकग्राऊंड न्यूज आहे अकॅडमिकच्याच भारी आहे ना. मग पूर्ण दिवसाचं शेड्यूल बिघडतं अख्खं. चल जाऊ दे. बहुतेक शॉपवरच जेवण करतोय का. तर महाराष्ट्राचा प्लॅन आहे पुढं अलिबाग पासून वेंगुर्ल्यापर्यंत सगळं इन्स्टिमेट काढलेलं आहे. इथं आमचं होतं बोलणं चालू होतं कसं काय करायचं वगैरे. फक्त साऊथचं राहील ना आपलं, फक्त साऊथ इंडियाचं राहील. साधारणतः बघायला लागेल मला किती पैसे वगैरे लागतील. मी पकडले 50,000 रुपये बघायला पाहिजे आपलं अलिबाग टू वेंगुर्ल्यापर्यंत. किती दिवस आहे, 27 तारखेपर्यंत ना. 28 पकडायचं. 20 to 28 म्हणलं तर 9 दिवस झाले ना. 20 दिवस पकडून 9 दिवसाची ट्रिप आहे आमची. फक्त साऊथची वाढत मोठी होईल. त्यामुळे शेट्टीला वेळ मोडलं वाईट करायला लागेल जरा. साऊथ पण डायरेक्ट रामेश्वरम पर्यंत पण अजून वाढलं तर मग ते अजून जास्त होणार. बघू ना आता काय करते ते प्लॅनिंग करू होईल. आता अजून एक काम राहिले, बँकेत जायचे. प्लॅनिंग तर केलं. वेंगुर्ल्या गोव्यापर्यंत प्लॅनिंग मला चांगलं होते. गोव्या नाही तसं बघितलं तर मुरुडेश्वर पर्यंत पूर्ण एकदम डिटेलमध्ये प्लॅनिंग होती माझी. मुरुडेश्वर पर्यंत ठीक आहे. साऊथची प्लॅनिंग करायची मला होतं. ठीक आहे बघू. आता बँकेत जाऊ पहिलं HDFCच्या. HDFC मध्ये जायचं बँकमध्ये.
इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनचं त्यांना ऑन कर सांगायला लागणार आहे. 1 तास थांबलोय 3 वाजले बरोबर. आता त्यांचा लंच टाइम होऊन गेला असणार आहे. त्यांना दाखव पण पोचलो. चला बँके ट्रान्झॅक्शन त्यांना विचारायचं फक्त. घेऊन पण काय फायदा नाही आला. यांनाच त्याच्याबद्दल माहिती नाही बँकवाल्यांना. वा आता हे म्हणते त्यांचे साहेब बाहेर गेलेत. यांच्या साहेबांना त्याच्याबद्दल जास्त माहिती. यांचे साहेब कधी येते कधी नाही. कस्टमर केअरला फोन करून विचारा पाहिजे की काय प्रॉब्लेम होईल. एक कस्टमर केअरवाली सॉल्व्ह करू शकतात का बघायला लागते आपला. आता इथं ट्रॅफिक झाले बाई. परत पुढे घेऊन मागे यायला लागेल. ट्रॅफिक लागले राव. ट्रॅफिक मध्ये फसले. गाडी जायला पण रोड नाही इथं. काय राव मोठ्या गाड्या आहेत ना त्याच्यामुळे ना वळातो. याला वळवता येत नाही बघ माग. चाललो आता परत एक बँक मध्ये जायचे अजून चेक टाकायला आणि MSCB ऑफिसला यायचं परत. काम आहे बार खांडली पण बँक एक या साईडला ते एका साईडला आहे. 4-5 किलोमीटरचा आहे ना डिफरन्स आहे 2 बँकेच्या अंतरमध्ये. आणि MSCB ऑफिस वाल्या MSCB वाल्याला ना खरं 32-55 साला मी द्यायला पाहिजे. ते अतिशानेवाले ते आहे ना साधारण मला वाटतं ते सोल्युशन काढायला नाहीये. ते बघताय ना टॉर्चर असते ना टॉर्चर सेंटर तसलं आहे ते MSCB इथं. पहिले आहे ना आपल्या कॅनव्हास चौकाच्या अड्ड्यावर जाऊ आणि ते जाऊन चहा पिऊ पाहिजे. डोक्याचा परत दही भात करून टाकते. एक काम नाही होत राव. एपिडेमिक्स आहे ना व्हायला पाहिजे होतं सबस्क्रिप्शन साऊंडचं. कारण युट्यूबवर आहे ना बरेच आहे ना म्युझिक एवढं खास नाहीये. आता आपला लॅपटॉप वाला आहे त्याला सांगायला लागेल तुझ्या पेपालच्या अकाउंटवरून कर. आता म्हणलं माझ्या पण क्रेडिट कार्डला आहे ना इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. आता RBI नेमका रूल आणलाय की इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करू नका. करायचं असेल तर बँकेची परमिशन घ्यायला असा मेल पाठवलाय मला एपिडेमिक साऊंडनी. म्हणजे फ्रॉड साठी केलेलं आहे बरं का एपिडेमिक वाले आपलं RBI. कारण की बरेच जण फ्रॉडर काय करतात की तू क्रेडिट कार्ड घेतात आणि तू असं बाय करतात. मग त्यांच्या अकाउंटवर आहे ना डिडक्ट होत राहतं अमाऊंट. त्याच्यामुळे RBI नवीन रूल आणलेला आहे. चांगला पण आहे आणि पण ज्याला खरं घ्यायचे त्याला खरं पळायला लागते. आता याच्याबद्दल काय करावं लागेल मला पण थोडा सल्ला घ्यायला लागेल. पण आमची इथं कोण क्रिएटर पण नाही असं की युट्यूबवर त्यांनी खरंच एपिडेमिक साऊंड परचेस केलेलं आहे असं पण माझ्या ओळखीचं कोण नाही. आणि मी बिगिनर जे असतात ना क्रिएटर म्हणजे कंटेंट क्रिएटर माझ्यासारखे बिगिनरवाले जे खरं त्यांचे सबस्क्रायबर बेस कमी त्यांना कोण तोंडालाच लागत नाही हे मोठले. तो एक प्रॉब्लेम आहे वेगळा. अरे भाई तुम्ही कोर्स लॉन्च करा एक घ्या ना पैसे घ्या काय अडचण नाही पण कमीत कमी माहिती तरी द्या. कोणाला एवढ्या जणांना मेसेज केला एकाने रिप्लाय नाही देत. 3:30 वाजले राव. आता पोरं गेली घाटात. ते घाटात गेला असं ना परवडला असतं. कमीत कमी जरा बघाय तरी भेटला असतं. कामं राहतात राव त्याच्यामुळे मी गेलो ना आज. कॅनव्हास चौकात आलो बाई. फुल ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक पण सिग्नल पाळतं का नाही कळणार ना तिकडून इकडे चाललाय. बाई थांब जरा एक सेकंड आपली इथेच गाडी लावायचीत ना. इथेच गाडी लावतो. थोडी गाडी पुढे घ्या ना बाई. चहा तरी घेऊ जरा. ऑलमोस्ट 4 वाजायला आले अजून चहा नाही प्यालो. 3:30 वाजले सॉरी. इथे गाडी पार्क केली बाई. आपण चहा घेऊ भैया. तू काय मॅटर तुला मजा आया. प्रॉब्लेम होता राव मोबाईलचा.
आता त्याला उद्या जायचं जर स्टोअर मध्ये, आज तर नाही जाणार. साईडला ट्रॅफिक लय आता 4 वाजता कंपन्यांच्या गाड्या सुटतात ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं इथं. आणि आता आमची परत हमाली चालू. MSCB ऑफिसला बँकेत जायचं आता. मला भाई म्हणलं हे काय दररोज माहिती नसतं, एकटाच वॉर्डात आहे कॅमेरा समोर. त्याला म्हणलं माझा युट्यूब चॅनल आहे, त्याने मला सबस्क्राईब केलाय. म्हणलं मैं भी देखूंगा भैया. बर म्हणलं आता देवगाव ते MSCB ऑफिस आणि मेन ऑफिस आहे ना निगडीला आहे. पण आपलं जे घरगुती लाईन मीटरचं बिल आहे त्याच्यामुळे इथं जायला लागेल आपल्याला. आणि बाकी जास्त जर पैसे आले तर आपल्याला निगडीला जायला लागतं करेक्शन करायला. आता जर निगडीला पाठवलं ना तर आता तोंड ओढून घ्यायला लागेल यांच्या पुढं. बँकेत पण जायचे पाहुणा बँकेत, गावातच येऊन काही अडचण नाही एवढी. मला भाई MSCBच्या इथं ऑफिस उघड आहे का नाही काय माहित. आज सुट्टी नाही. काय उघड आहे आता. इथे गाडी पार्क इथंच लावून टाकतो. 1 सेकंड. सगळ्यात हुशार यायचे ऑफिस मध्ये किती जण आहे काय माहिती. 6 पाहिजे त्यांचे. धनबाई एक तर काम झालं. आता बँकेत जाईल फक्त. आता फक्त चेक भरायचा एक. मी म्हणलं ना तेच प्रॉब्लेम झाला. त्यांची सिस्टीम नाही ना, ते मागलं पेमेंट लावलं होतं. पण ऍप मध्ये दिसतंय की आता जर रेग्युलरचे पण भरता येईल आपल्याला. ठीक आहे रेग्युलरचे ऍप नाही भरता येईल UPI नी. बट अकाउंट मध्ये एवढं पेमेंट नाही. अकाउंट मध्ये 100 रुपये. भिकारी आधीच मी लई. त्यांना म्हणलं बँकेतून जाऊन भरतो ना तर बघतो मी कसं करता येईल. डन झालं काम बाई. आता जाऊन परत बेरोजगार संघटना आली का नाही काय म्हणतो काय लागत. बेरोजगार संघटना गेलेली गाडा पळवायला. आम्ही त्यातला एकला फोन लावतो. तो बेरोजगार संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यालाच फोन लावून. चल गोठ्या कोण नाही आलं वाटतं बाई. लोक लावले अजून न वाजलं पोचले वाटतं ना. चला घरी आपलं. दादा तब्येत कमी झाली तुझी. मरना क्या भोसड़ी के, मरना तेरे को डर नहीं लगता. ते चालण्यात आपण थुका लावायला. साफसफाई तर लय करते तू. इथं जा धूळ खाट पडलेली रे. आई चहा कर आपल्याला. दादा चहा पिणार का. दादा चहा पिणार का. आता झालं आपण जिमला. बऱ्याच दिवसानंतर तो वर्कआउट करायला चाललेलो आहे. गाडी आहे थोडा वेळ आता होतं इथून. जसा सनसेट होईल. आता गार पडायला लागलेलं आहे. 5-6 नंतर आता 6 वाजले बरोबर. अर्धा तासाचं आता सनसेट होईल जाईल. आणि आता धुकं पडता येते. म्हणजे धुकं पडायला लागले बघा. आता फील होती थंडी. आता सुंदर ना थंडी जास्त वाढलेली. डायरेक्ट 14-13 डिग्री पर्यंत जाते आता टेम्परेचर. पहिला वर्कआउट करायचं आज. 12 दिवस झालं वर्कआउट नाही केला. आज आपण फक्त शोल्डर करणार बस. बाकी काय 1 day 2 नाही करणार आता. पहिले एक सिंगल पार्ट करू कारण बरेच दिवस झालं जिमला नाही आलो. नाही तर मॉडर्न बिडन आपण परत नाही तर. जिमला तर आलो आता. इंडिकेटर होता. आज तर बरीच लोक आलेली येत्या जिमला. बरेच जण बाई फुगे बिगे लावलं मस्त. वर्कआउट डन. शोल्डर मध्ये ना जास्त राहू काढलं होतं शोल्डर मला राईट साईडचा. एका कुशीवर झुपून आणि जवळपास 4-5 दिवस झाले मी नीट वर्कआउट नव्हता केला. त्याच्यामुळे जरा कमी वेटनी मारलं आणि थोडेच घेतलेत सेट्स. युजली मी 3च सेट घेतो. 3च घेतले पण एकदम लाईट वेट.
यावेळेस मारलं तर फील होतंय नाही का पंप आल्यागत शोल्डरला, पण जरा इंजरी होऊ शकते जर काही हेवी वेट मारलं. आणि ऑब्विसली माझं अवघडलेलं आहे शोल्डर, त्याच्यामुळं मी जास्त हेवी नाही घेतलं. आता चाललोय घरी डायरेक्ट, घरी जाऊन अंडी खायला का. युजली आपण 5च अंडी खातो. भाई ऑल सेट, कपडे पडे घालून परत नाश्ता विष्टा केला, आंघोळ केली तर चाललोय परत. आता चाललोय बेरोजगार संघटनेला भेटायला. सगळं गाडीत ठेवून देतो परत. आपल्या ट्रिप बद्दल जरा वैभव संघ डिस्कस करतो. बेरोजगार संघटना पिट्टू बीवीटी. आता चाललेलो आहे मी तळवड्यात पैशाचा धंदा करायला चहाचा. मी एकटा नाही जाणार, वैभवला घेऊन जाऊ, एका एक चहा पिऊ. तर आपल्या ट्रिप बद्दल वैभव सांगणार बोलायचे बस. यायला कोण आपल्याला फक्त एक जोडीदार भेटणार रे, कारण 40 दिवसाची ट्रिप आहे ना, एवढा मोकळा वेळ कुणाला नाहीये. बजेटचा काही इश्यू नाही, माझा बजेट एकदम ओके आलंय. फक्त मला एक पार्टनर पाहिजे. जर का पार्टनर नाही ना भेटला तर मी डेअरिंग करणार की सोलो जायचं डायरेक्ट. मग जे ते होईन ते होईन, मी जाणार. मग आपली मनाची तयारी फक्त करतोय मी आता. पण जर पार्टनर भेटला तर भारी काम होईल, कारण की जरा त्याचं पण पैशाचं पण आपल्या 50-50 होऊन जाईल. आणि एक सोबत असलं जरा फरक बराच पडतो असं नाही का. कारण खाली साऊथ साईडला गेलो ना जरा ट्रान्सलेट करायला लागणार आहे. कारण आम्ही कर्नाटकमध्ये कन्नड जाणार आहे, केरळमध्ये वेगळी भाषा आहे, तमिळनाडूमध्ये तमिळ आहे. 3 स्टेट क्रॉस करून जायचे. जसं म्हटलं गोवात आमचा महाराष्ट्रातलाच आहे, पण गोव्यात काय एवढं चालतं सगळं हिंदी वगैरे सगळं. मराठी पण बोलतात बरेच लोक. फक्त आपल्याला आता तेवढं स्ट्रगल ते करायला लागतं. तेच काय एवढा प्रॉब्लेम नाहीये, गुगल ट्रान्सलेटर आहे तसा. फक्त पेड व्हर्जन आपल्याला घ्यायला लागेल त्याचं गुगल ट्रान्सलेटरचं, जेणेकरून आपल्याला लवकर मग ट्रान्सलेट करता येईल बऱ्याच गोष्टी. ठीक आहे, तर आवडत जाऊ. कुठं चालला आता? तो पेटरच्या पोटा पायी बी देतो काय? पेटरच्या पोटा पायी देतो. वय बोलायला बाहेर जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे मी गेलो नाही. जातो परत घरी जाऊन बेरोजगार संघटनेतला एखादा उचलून घेऊन जाऊ चहा प्यायला. कॅनबे चौकात तर काही गेलो नाही, खाली ट्रॅफिक आहे जास्त, त्याच्यामुळे खाली गेलो नाही. नको म्हणलं गाडीवरच फसन. आणि खाली आज लय ट्रॅफिक लागलेलं, इथंच ट्रॅफिक आहे मागं, त्याच्यामुळे परत युटर्न मारला चाललोय घरी. एक गॅरेजवाल्याला गाडी दाखवली, म्हटलं जरा 4000 किलोमीटर जायचं आहे. ह्या बाईंनी AC फिल्टर नाही लावला, पैसे वगैरे सगळे घेतले, AC फिल्टर लावला नाही अजून. त्यांचा शेट नाही मारला की इथं आल्यानंतर तुम्ही त्यांना दाखवा गाडी. टोटल आपली रनिंग 4000 किलोमीटरची आहे. प्रॉब्लेम नको पण आधी पडेल परत, त्याच्यामुळं कन्सर्न नाही. हे गाडीला काही प्रॉब्लेम नाही ना. गोठा कोण आहे का बघा, एक पण नाही वाटतं इथं. लाईट तर दिसती भाई. बड़ा हरामी हो बेटा. चल चहा पाचतो तुला फुकट, माझ्यातर्फे फुकट चहा पे. चल अरे मी तर तुला चहा पाचतो, तुला कोण चहा पाजणार नाही. हे पण फ्री ऑफ कॉस्ट पाचतोय तुला मी चहा. आजचे वडिलांची बोट आणि आजच्या बोटातच काही ठेवले तुझे. बेरोजगार संघटनेच्या अध्यक्षांना आता मी कॉल घेतलेला आहे. नाना कुठे? नाना श्री कुठं आपण? इकडे चल आपल्या ऋषिकेशच्या डेअरी वे. का रे दिवसभर तिकडे स्टडी केला, आता इकडे करतोय का स्टडी? चॅम्पला तुला गप. चल जाऊन दे फोन तू. चल फोन चल. बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष आले नाही, त्यांना घरी चॅम्पलेली क्वार्टर बाजलेली ट्रिप द्या घरच्यांना ते.
एकदा तरी फुटला ना तर तेच मार काही ना ऑन द स्पॉट त्याच्यावर डायरेक्ट होणार रे फायरिंग. भाई आलोय चहा प्यायला आता. चहा पिऊ पहिला इथं गुळा तशी आहे. इथं लेमन टी तर चांगली. नाही भाऊन मी चहा प्यायला थांबलो तो नाना आणि छोटा हिरा. अरे हा चालला जिमला ना हा त्याला वाहतोय फक्त. याला पाका वगैरे गेलाय निघारच्यांनी. झाला चहा पिऊन आमचा इथं. आजची रोजंदारी बंद. आजची आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग भाई. चला.